हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट वी नीड इन फर्स्ट प्रोफेशनल BMS. ओके, कारण आता आपण फर्स्ट BMS मध्ये आलेलो आहे ऑब्व्हियसली. तर आपल्याला गोष्टी कोणत्या घ्यायच्या फर्स्ट इयर साठी, कोणत्या नाही, हा मोठा क्वेश्चन सर्वांना पडलेलाच असेल. ओके, सो जसं की बघा, बुक्स असतील, स्टेशनरीज असतील, स्टेथोस्कोप असेल किंवा डिसेक्शन किट असेल. ओके, सो डिसेक्शन किट मध्ये सुद्धा कोणते पार्ट्स घ्यायचे, कोणते नाही घ्यायचे, सो या सर्वांच्या डाऊट साठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. ओके, सो बघा, सर्वात पहिले आपण बघूया बुक्स. सो बुक्स BMS फर्स्ट इयर साठी आपल्याला किती लागणार आहे? सो आपल्याला बघा, टोटल 5 विषय आहे: संहिता अध्ययन, क्रियाशरीर, रचनाशरीर, संस्कृत आणि पदार्थ विज्ञान. ओके, तर याच्यासाठी जे आपले बुक्स आहेत तर ते खूप डिफरंट ऑथर्स आहेत मार्केटमध्ये. तुम्हाला जर एका बुक स्टोर मध्ये जाल तर तिथे तुम्हाला एका सब्जेक्टचे 10 तरी ऑथर हे तुम्हाला इझिली मिळून जातील. ओके, आणि ते सुद्धा डिफरंट लँग्वेज मध्ये. सो आपल्या लँग्वेज मध्ये आणि एक बेस्ट ऑथर, त्याच्यासाठी जर तुम्हाला बुक्स पाहिजे असेल तर त्याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये मी डिटेल मध्ये मी जे फर्स्ट इयर साठी जे बुक्स यूज केले होते ते मी तिथे तुम्हाला रेकमेंड केलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर. ओके, सो हा डाऊट क्लिअर झाला. त्यानंतर नोटबुक्स. आता नोटबुक्स किती बनवायच्या? ओके, आपल्याला सब्जेक्ट किती आहे? 5 आहेत ऑब्व्हियसली, पण त्याच्यामध्ये देखील मॉडर्न पार्ट आहे आणि आयुर्वेद पार्ट आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला 2 वेगळ्या सेपरेट बुक्स, नोटबुक्स कराव्या लागतील. कशा? तर अॅनाटॉमीसाठी डिफरंट आणि रचनाशरीसाठी वेगळी नोटबुक करावी लागेल. ओके, त्यानंतर क्रियाशरीसाठी वेगळी, तर फिजिओलॉजीसाठी वेगळी नोटबुक. त्यानंतर संस्कृत पेपर 1 साठी वेगळी, तर संस्कृत पेपर 2 साठी वेगळी नोटबुक. पदार्थ विज्ञानसाठी एकच नोटबुक जर केली तर ती सफिशियंट आहे. ओके, आता संहिता अध्ययन. संहिता अध्ययन मध्ये आपण 2 संहिता शिकणार आहोत, चरक संहिता आणि वाग्भट संहिता. सो चरक संहितेसाठी वेगळी नोटबुक, तर वाग्भट संहितेसाठी वेगळी नोटबुक. अशा आपल्याला नोटबुक्स ह्या BMS फर्स्ट इयर साठी लागणार आहे, आपले नोट्स जे टीचर शिकवतात ते लिहिण्यासाठी. ओके, देन नंतर आता स्पेशल थिंग इथं आहे की आपल्याला स्पेशल श्लोकासाठी एक छोटीशी नोटबुक करायची आहे. श्लोका बुक त्याला म्हणतात. का करायची आहे? कारण आपल्याला त्याच्यातून इझिली श्लोका आठवण्यासाठी ती इझी जाते. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा आपला व्हायवा होतो फर्स्ट इयरचा, फर्स्ट टर्मचा किंवा सेकंड टर्मचा, तर त्यामध्ये आपल्याला टीचर्स श्लोका नोटबुक विचारते आणि आपल्याला ते श्लोका नोटबुक तिथे द्यावी लागत असते. त्याचे 10 मार्क्स हे फिक्स आहेत. आपल्या एक्झाम मध्ये, व्हायवा मध्ये श्लोका नोटबुकचे 10 मार्क्स हे आपल्याला फ्री आणि फिक्स असतात. म्हणून ते आपल्या हातचे मार्क्स असतात. त्याच्यासाठी आपल्याला सेपरेट ही श्लोका नोटबुक बनवायची असते. ओके, सर्वांना ती कंपल्सरी बनवायची आहे. ओके, किती सब्जेक्टची? पदार्थ विज्ञान, संहिता अध्ययन. ओके, संहिता अध्ययन मध्ये चरक आणि वाग्भटची. ओके, झाला 3 झाल्या. देन रचनाशरीर आणि क्रियाशरीर. ओके, संस्कृत साठी नोटबुक, श्लोका नोटबुकची गरज नाही. ओके, झाला हा डाऊट क्लिअर. देन स्टेशनरी. आय होप सर्वांनी घेतलंच असेल. न्यू बॅग, न्यू सगळं न्यूज घेतलं असेल, कारण आपण जातोय मेडिकल कॉलेजला. ओके, सो आपल्याला ती एक्साइटमेंट असते, सर्व नवीन नवीन असतं. सो आपण जसं स्कूल मध्ये जायचं तसंच आपण इथे सुद्धा सर्व नवीन घेतलेच असेल ऑब्व्हियसली सर्वांनी स्टेशनरी. ओके, बेसिक त्याच्यामध्ये पेन, पेन्सिल, इरेजर, शार्पनर हे सर्व गोष्टी येतच असतात. ओके, देन आता मोस्ट इम्पॉर्टंट, डिसेक्शन किट. डिसेक्शन किट काय? आपला रचनाशरीर या विषयामध्ये आणि अॅनाटॉमी या विषयामध्ये आपल्याला डिसेक्शन हा एक टॉपिक आहे. ओके, सो आपल्या कॉलेजमध्ये एक हे असते. ओके, मॉर्चरी असते. तिथे आपल्याला त्या बॉडीचं ओके डिसेक्शन करायचं असतं. डिसेक्शन का करायचं असतं? आय थिंक सर्वांना माहित असेल, नसेल माहित तरी सांगते. कारण आपल्या बॉडीमध्ये जितके काही ऑर्गन्स आहेत, जितके नर्व्स आहे, जितके आर्टरीज आहे, ब्रेन आहे, ओके, सर्व जे पार्ट्स आहे, इच अँड एव्हरीथिंग, टेंडॉन पासून, नखापासून तर केसापर्यंत, ते सर्व पार्ट्स आपल्याला स्टडी करण्यासाठी आपल्याला डिसेक्शन करायचं असतं. आपली जी स्किन आहे त्याच्या किती लेयर आहे, किती इन्सिजन घ्यायचं असतं, कारण आपण फ्युचर मध्ये आपल्याला आता BMS ला सर्जरी सुद्धा ऑप्शन आहे. सो त्याच्यासाठी देखील आपल्याला सर्जरी करण्यामध्ये आपल्याला इझी जावं, त्याच्यामुळे आपल्याला डिसेक्शन हे आपल्यासाठी टॉपिक हा आहे. ओके,
सो तिथे गेल्यावर पण खूप सारे जण हे लाईक असे घाबरून जातात, कारण ते बॉडी असते तिथे समोर आपल्या. ओके, ते एक डेड बॉडी असते. ओके, सो ती थोडीशी एक एक हॉरर फिल्म मधल्या एका घोस्ट भूतासारखी ती दिसत असते ऑब्विसली. आणि त्याच्यामध्ये ब्लड नसतं, त्याच्यामध्ये त्याला इम्बाल्मिंग ही प्रोसेस केलेली असते. ओके, ठीक आहे, त्याला लिक्विड मध्ये प्रिझर्व केलेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ब्लड हे नसतं. ओके, बघा आता नेक्स्ट आहे, आता डिसेक्शन किट मध्ये कोणत्या कोणत्या इन्स्ट्रुमेंट घ्यायचे आहे आपल्याला. ओके, आता डिसेक्शन किट आहे. डिसेक्शन किट का असते? जेव्हा सर्जरी करतो आपण, ओके, त्याच्यासाठी डिसेक्शन किट ही आवश्यक असते. सो त्याच्यामध्ये आपल्याला खूप साऱ्या 15-20 ह्या गोष्टी ह्या येणार आहेत. पण आपल्याला फर्स्ट इयर BMS मध्ये फक्त आणि फक्त 3च गोष्टीची डिसेक्शन किट मध्ये आवश्यकता असणार आहे. ते कोणकोणत्या? त्याच्यामधली बघा, फर्स्ट आहे प्लेन फोर्सेप. हे बघा, ही प्लेन फोर्सेप आहे, कारण ही जी आहे एकदम ही प्लेन असते, चपटी असते इथून. ओके, ती याचा यूज काय आहे? जेव्हा आपली स्किन आहे तर त्याला आपण ते स्किनचा फोल्ड असं उचलण्यासाठी, त्याच्या आतमधले काही ऑर्गन आहे ते बघण्यासाठी आपल्याला याचा यूज हे करावा लागतो. सो डिसेक्शन मध्ये याचा यूज हा मस्ट आहे. ओके, देन नंतर आहे बघा स्काल्पेल. सो दिस इज अ स्काल्पेल. ओके, हे ब्लेड आहे त्याचं. ओके, आणि हे पूर्ण स्काल्पेल आहे. तर स्काल्पेल कशासाठी? तर आपण जेव्हा बॉडीला डिसेक्शन करणार तेव्हा त्याच्यामध्ये इन्सिजन घेण्यासाठी, बॉडीला कट करण्यासाठी आपण म्हणू शकतो आपल्याला स्काल्पेलची आवश्यकता ही असते. ओके, आणि हे छोट्या ब्लेड वाली स्काल्पेल तुम्ही घ्यायची नाही. ओके, तुम्ही मोठ्या ब्लेड वाली स्काल्पेल ही यूज करायची आहे. ओके, ती जरा इझी असते इन्सिजन घेण्यासाठी. ओके, देन नंतर आहे बघा आपलं टूथ फोर्सेप. सो दिस इज अ टूथ फोर्सेप. सी, याच्यामध्ये हे टूथ तुम्हाला दिसलेच असते. ओके, सो हे का बरं? जेव्हा आपण स्किनची लेअर कट करतो तेव्हा तिथे अजून सुद्धा लेअर असतात, त्याला एकदम टाईट पकडण्यासाठी. आता हे कसं आहे, हे जे टीथ आहे हे खूप सारखं काम करतात, की ती जर आपण बघा स्किन याने पकडली तर ती आपली स्किन घसरू शकते. ओके, पण जर याने पकडली तर ती एकदम टाईट. आणि जे आपल्या बॉडीमध्ये ज्या व्हेन्स असतात, ज्या आर्टरीज असतात, तर त्यांना असं उचलण्यासाठी, त्या पकडण्यासाठी ही टूथ फोर्सेप ही आपल्याला गरज असते. ओके, सो बेसिकली समजले सर्वांना, या 3च गोष्टी आपल्याला फर्स्ट इयर मध्ये डिसेक्शनला लागणार आहेत. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी लागणार नाहीये. ओके, सो या जेव्हा घेतलं होतं त्याची प्राइस होती टोटल 450-500च्या आसपास त्याची प्राइस गेली होती माझ्या एकटीसाठी. ओके, फक्त 3 गोष्टीची. तर पण माझ्या काही दुसरे क्लासमेट्स होते, तर त्यांनी बल्क मध्ये ऑर्डर दिलं होतं एका दुकानदाराला. सो त्यांना ते 300 पर्यंत मिळालं होतं. सो आय सजेस्ट यू की तुम्ही तुमच्या क्लासमध्ये आता जितके पण स्टुडंट्स आहेत, 60 आहेत, 100 आहेत, तर त्यांनी एक ग्रुप बनवा आणि सर्वांनी एकाच वेळेस त्या शॉपकीपरला एक बल्क मध्ये ऑर्डर द्या. ओके, ह्या डिसेक्शन किटची 3च पीस आपल्याला त्याच्यामध्ये पाहिजे असणार आहे. ओके, आणि ते तुम्हाला मग बल्क मध्ये ऑर्डर दिल्यावर आपल्याला कमी प्राइस मध्ये सुद्धा हे मिळू शकतं. ओके, सो देन नंतर आहे बघा डिसेक्शन किट मध्ये ते झालं, तर त्याच्यानंतर मेन एक अजून गोष्टी आहेत डिसेक्शन करताना. मास्क. सो मास्क तुमच्याकडे हे डिसेक्शन करताना असलंच पाहिजे. ओके, कारण आपण डिसेक्शन करतोय बॉडीचं. ओके, त्याचा घाण वास होतो, ते फॉर्मॅलिन असतं, फॉर्मॅलिनचा वेगळा वास होतो. सो काही काहींना तो सहन होऊ शकत नाही. सो दॅट्स वाय आपलं मास्क हे नेसेसरी आहे, आपल्याकडे असलंच पाहिजे. ओके, आणि ते न्यू असलं पाहिजे प्रत्येक वेळेस, तेच तेच मास्क आपण यूज करू नये शक्यतो. ओके, नंतर आहे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज. ओके, का बरं? ते सर्जिकल ग्लोव्ज, ते सुद्धा कोणतेही दुसरे ग्लोव्ज नाही. ओके, सर्जिकल ग्लोव्ज असतात बघा, जे ऑपरेशन थिएटर मध्ये यूज करतात, तेच ग्लोव्ज तुम्ही घ्यायचे आहे. ओके, कारण आपण एका बॉडीला, एका फॉरेन बॉडीला टच करत आहात, त्याच्यावर वेगवेगळे बॅक्टेरिया असणार आहे, बॅक्टेरिया, जर्म्स, व्हायरसेस असणार आहे ऑब्व्हियसली, आणि फॉर्मॅलिन तर हे असणारच आहे. सो आपला त्याचा डायरेक्ट स्पर्श झाला पाहिजे नाही, कारण ते जंतू आपल्या बॉडीला टच करतील आणि आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकतात. सो दॅट्स वाय ग्लोव्ज असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. ओके, रोज डिसेक्शन करता वेळेस, नवीन डिसेक्शनच्या दिवशी नवीनच ग्लोव्ज घ्यायचे आहे. तेच एका वेळेसचे ग्लोव्ज हे रियूज करायचे नाही. ओके, हे लक्षात ठेवा. हायजीन ही खूप इम्पॉर्टंट आहे. आपण एक
प्रोफेशनल डॉक्टर बनत आहोत. ओके, सो त्याच्यामुळे आपलं जी हायजीन आहे ती आपल्याला सांभाळणे ही फार गरजेची आहे, कारण ती आपल्याला सुद्धा हानिकारक ठरू शकते आणि पेशंटला सुद्धा हानिकारक ठरू शकते. ओके, त्यानंतर ऑप्शन मध्ये आपण स्पेक्टेकल चष्मा सुद्धा वापरू शकतो, कारण काय काय होतं, ते फॉर्मॅलिन आपल्या डोळ्यात जातं. कसं डोळ्यात जातं म्हणजे त्याची जे वाफ असते, ओके, त्याची जी ते व्होलाटाईल असतं फॉर्मॅलिन, त्याच्यामुळे ते आपल्या डोळ्यात जातं, डोळ्याला आग होते, डोळ्यातून पाणी निघतं, त्याच्यामुळे डिसेक्शन प्रॉपर आपण करू शकत नाही. सो दॅट्स वाय चष्मा सुद्धा तुम्ही कॅरी केला पाहिजे तुमच्यासोबत. ओके, समजलं एवढं सर्व? तीनच गोष्टी घ्यायच्या डिसेक्शन किट मध्ये. ग्लोव्स पाहिजे, मास्क पाहिजे आणि एक चष्मा पाहिजे. ओके, ते नंतर आहे बघा, आता आपल्याला पाहिजे प्रिकिंग निडल. तर प्रिकिंग निडल काय, तर एक स्मॉलशी निडल असते, ती प्रिकिंग साठी यूज केली जाते. प्रिकिंग कोण आहे, कुठे, तर आपल्या फिंगर साठी. सी, आपलं हे डाव्या हाताचं, लेफ्ट हँडचं रिंग फिंगर. सो याला आपल्याला प्रिकिंग करायचं असतं. ते कशासाठी, कारण आपल्याला फिजिओलॉजीला प्रॅक्टिकल करण्यासाठी ब्लड हे पाहिजे असतं. ओके, सो दॅट्स वाय. आणि आपण आपलंच ब्लड घ्यायचं असतं, आपण दुसऱ्याचं ब्लड हे घ्यायचं नाही. ओके, सो दॅट्स वाय त्याच्यासाठी आपल्याला ही प्रिकिंग निडल आवश्यक आहे. ती आपण अशी प्रिक करायची, आपल्या त्या याच्यामधून ब्लड हे निघून जातं. ओके, आणि तेच आपल्याला यूज करायचं आहे, कारण ब्लड रिलेटेड खूप सारे आपल्याला प्रॅक्टिकल्स आहेत फिजिओलॉजी मध्ये. ब्लड ग्रुपिंगचं आहे, आरबीसी काउंट आहे, डब्ल्यूबीसी काउंट आहे, एचबी काउंट आहे. ओके, त्यानंतर ब्लिडिंग टाइम, क्लॉटिंग टाइम, हे सगळे प्रॅक्टिकल्स आपल्याला फिजिओलॉजी मध्ये आहे. ओके, फर्स्ट इयरला. सो दॅट्स वाय आपल्यासाठी प्रिकिंग निडल हे मस्ट आहे. सो आय सजेस्ट की तुम्ही एक बॉक्सच घेऊन घ्या प्रिकिंग निडलचा. ओके, कारण आपल्याला त्या थ्रू आउट द इयर लागणार आहेत. एक स्पेशल ती 3 रुपयाला येत असते. ओके, पण जरी 3 रुपयाला येत असेल तर तुम्ही बॉक्स घेतला तुम्हाला ती अजून कमी पैशामध्ये मिळू शकते. आणि कसं आहे, एकखट्ट्याच घेतल्या ना तर आपल्याला रोज दुकानात जा, रोज घ्या, नवीन मेडिकल मध्ये जाऊन घ्या, आणि परत ऐन वेळेला आपल्याला जेव्हा प्रॅक्टिकल असतं तेव्हा आपल्याकडे कधी कधी नसते सुद्धा. सो बेसिकली बॉक्स घेतला तर आपल्याकडे ही अवेलेबल सुद्धा राहील, कारण प्रिकिंग निडल फक्त आपल्यालाच यूज करायची आहे, दुसऱ्यांना यूज करायची नाही. सेम कॉमन प्रिकिंग निडल कधीही यूज करायची नाही, कारण आपलं ब्लड हे जर संपर्क दुसऱ्याच्या ब्लड मध्ये आला तर डिसीज होण्याची शक्यता आहे. ओके, तुम्ही मेडिकल कॉलेज मध्ये आहात, ओके, कोणत्याही एका दुसऱ्या क्षेत्रात नाही आहात. तुम्हाला ही स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे, कारण जर आपणच स्वतःची काळजी घेतली नाही तर आपल्याला पेशंटची काळजी ही घेताच येणार नाही प्रॉपरली. ओके, सो दॅट्स वाय आपला हायजीन आणि आपली सेल्फ केअर ही महत्वाची आहे जेव्हा आपण फर्स्ट इयर मध्ये ही जातो. ओके, किंवा मेडिकल कॉलेज मध्ये जात असतो. ओके, एवढं कळलंय. देन आहे स्टेथोस्कोप. आता स्टेथोस्कोप सर्वांना आय थिंक वाटत असेल की फर्स्ट इयर मध्ये आपण घ्यायला पाहिजे, छान वाटतं, एक्साइटमेंट मध्ये काही घेतला सुद्धा असेल. बट मी तरी माझ्या फर्स्ट इयर मध्ये घेतला नव्हता, कारण त्याचा काही युजच नव्हता आम्हाला फर्स्ट इयर मध्ये. पण आता सेकंड इयर मध्ये त्याचा युज आहे. आमचे रोगनिदानचे प्रॅक्टिकल्स असतात, त्याच्यामध्ये स्टेथोस्कोप हे पाहिजेच पॅथॉलॉजीसाठी. ओके, सो दॅट्स वाय स्टेथोस्कोप हा सेकंड इयर मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे प्रॅक्टिकलला. फर्स्ट इयर मध्ये त्याचा काहीही यूज नाही. ओके, समजलंय? तुम्हाला जरी घ्यायचा असेल तर तुम्ही हा स्टेथोस्कोप घेऊ शकता, ऑप्शनल आहे, त्याच्या मर्जीवर आहे. ओके, कळालं एवढं? देन नंतर बघा, एक सपोज तुम्ही हॉस्टेलमध्ये राहत असाल. आता हॉस्टेलर थिंग्स आहे, मी हॉस्टेलमध्येच राहते. ओके, सो बेसिकली प्रॉब्लेम काय हॉस्टेलमध्ये राहताना, मेस, ओके, आणि गरम पाणी. ओके, सो याच्यासाठी मी स्पेशल एक किटल घेतला आहे. मी तुला सजेस्ट करते की तुम्ही किटल घ्या. ओके, इलेक्ट्रिक किटल. का, कारण आपण त्याच्यामध्ये काही सुद्धा बनवू शकतो. आपल्याला मेस मध्ये कधी कधी काही आवडत नाही खायला, ओके, ऑब्विसली, तर आपण त्याच्यामध्ये बनवू शकतो काही सुद्धा. ओके, ते युजफुलच आहे. ओके, सर्व हॉस्टेलकडे ऑलमोस्ट हे असतंच. ओके, सो तुम्ही देखील ते घेऊ शकतात. ओके, त्यानंतर पण हे तुमच्या वॉर्डनला माहीत नका होतो, नाहीतर तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्जेस हे द्यावे लागतील. ओके, समजलं आहे? त्यानंतर आता फर्स्ट इयर साठी सगळ्यात मेन गोष्ट, सर्वात इम्पॉर्टंट काय राहणार आहे, ते म्हणजे आपलं ब्रेन आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन. ऑब्विसली या दोन गोष्टी जर नसल्या तर एक सर्वात जगातला बेस्ट जरी टीचर आपल्याला शिकवत असेल, ठीक आहे, एक जर जगातलं सर्वात बेस्ट बुक जरी आपण विकत घेतला
तरी देखील आपल्याला काही कळणार नाही ऑब्विसली. सो दॅट्स वाय आपण जो अभ्यास करणार आहे, ओके, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर BMS चा, सो हा जो अभ्यास आहे हा आपल्याला अप्लाइड अभ्यास आहे. ओके, का? कारण हे जे आपण श्लोका शिकतो आहे, ओके, फर्स्ट इयर मध्ये अॅनाटॉमी, क्रिया शरीर, पदार्थ विज्ञान, ओके, संस्कृतचा एवढा यूज नाही, काहीच नाही आहे. त्यानंतर संहिता अध्ययन, ओके, त्याच्यामध्ये आपल्याला पेशंटला कसं ट्रीट करायचं आहे, व्याधीवर काय उपाय आहे, ओके, व्याधीचे मूळ कारण काय आहे, हे सर्व आपल्याला तिथे शिकता येणार आहे. आणि हेच आपल्याला फ्युचर मध्ये आपण जेव्हा डॉक्टर बनू तेव्हा तिथे ऍप्लिकेबल राहणार आहे. दॅट्स वाय आपण जर आताच जर कॉन्सन्ट्रेशनने ते जर अभ्यास केला तर आपल्याला ते फ्युचर मध्ये नीट आठवेल आणि नीट आपल्याला पेशंटला ट्रीट करण्यात येईल. जर आपण आताच जर एक फर्स्ट इयर आहे, जस्ट अभ्यास करा, थेरी द्यायची आहे, आपल्याला एक्झाम द्यायची आहे, झालं, डिग्री घ्यायची आहे, असं नाही. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला जे पासिंग पुरते सुद्धा तुम्हाला मार्क्स पडणार नाही. सो दॅट्स वाय आपल्याला कॉन्सन्ट्रेशनने अभ्यास करणं हा खूप महत्वाचा आहे. ओके, नंतर अजून एक महत्वाची गोष्ट की आपण ज्या प्रोफेशनल मध्ये आलो आहोत ते एक रिस्पेक्टेड प्रोफेशन आहे. ओके, कारण जे डॉक्टर्स आहेत त्याला एक खूप जास्त रिस्पेक्टेड पोझिशन आहे या सोसायटीमध्ये. ओके, सो दॅट्स वाय आपण कधीही दुसऱ्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे. आपले जे टीचर्स असणार कॉलेजमध्ये, जे आपले सिनियर्स असतात त्यांना आपण रिस्पेक्ट दिली पाहिजे. त्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून असं विश करायला पाहिजे, कारण ते एक आपल्यापेक्षा हायर स्टेटसवर आहेत आणि आपण जर त्यांना रिस्पेक्ट दिली तर तीच रिस्पेक्ट आपल्याला ही परत मिळत असते. ओके, आणि हे प्रोफेशन एक रिस्पेक्टेड प्रोफेशनल आहे. सो दॅट्स वाय आपण रिस्पेक्ट सर्वांची केली पाहिजे. ओके, आपण एक प्रॉपर प्रोफेशन मध्ये आहोत, आपण एक असा कोणतंही काम असं हे नाही करत आहोत. ओके, सो एवढं सांगायचं आहे. आणि आता माझे नोट्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर मेसेज करा की मॅम दीदी मला नोट्स पाहिजे, मी तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन ही देऊन देईल. ओके, आणि श्लोका नोटबुक सुद्धा कोणाला पाहिजे असेल तर ती 99 रुपीजलाच आहे. 4 सब्जेक्टच्या 4 श्लोका बुक. ओके, तुम्हाला मिळून जाईल. ओके, त्याच्यामध्ये किती श्लोका लिहायचे, कसे लिहायचे, हे सर्व तुम्हाला रेडीमेड हे मिळून जाईल. तुम्हाला फक्त लिहायचं आहे तुमच्या वहीमध्ये. ओके, त्यानंतर आता तुम्ही माझ्या चॅनलवर मी हे सर्व लेक्चर्स टाकले आहे. ओके, फर्स्ट इयरचे तुम्ही ते बघा, तुम्ही मला सांगा. जर तुम्हाला त्याच्यातून समजत नाहीये तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये की मॅम मला हे समजत नाहीये, तुम्ही थोडस डिफरंट पद्धतीने सांगू शकता का. आय विल ट्राय. मी तुमच्यासाठीच ते व्हिडिओ तयार करते. ओके, माझ्यासाठी तर मी करत नाहीये, तुमच्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी. कारण माझं तर फर्स्ट इयर ऑलरेडी मी पास आउट आहे. ओके, पास आहे मी. सो मला काही गरज नाहीये वापस फर्स्ट इयर ओके वाचण्याची, वापस अभ्यास करण्याची. मी तुमच्यासाठी करत आहे की तुम्हाला ते इझिली जावं. ओके, कारण मी जेव्हा फर्स्ट इयरला होते मला युट्यूबवर एकही व्हिडिओ भेटलेला नाहीये सिरियसली. सो मला असं वाटतं की मग तुमच्यासाठी जे आता नवीन स्टुडंट्स आहेत तर त्यांच्यासाठी हे अवेलेबल असावं. कारण मी फर्स्ट इयर मध्ये मला फक्त टीचर्सच्या आणि त्या बुक्सच्या भरोसे राहावं लागत होतं. मला काही समजत नव्हतं की कोणता अभ्यास करायचा, कसा करायचा. पण मग जेव्हा माझं फर्स्ट इयर झालं तर मग मला एक जस्ट थॉट आला की आपण स्टुडंटला इझी वे करून देतो आहोत. त्यांनी त्याला इतकं गावभर फिरायची गरज नाही की मी काय करू, काय केलं पाहिजे. ओके, सो त्यांना एकाच ठिकाणी सर्व हे भेटत आहे. सो दॅट्स वाय मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही मला सांगा, रेकमेंड करा की मॅम दीदी हे असं असा व्हिडिओ बनवा, हे समजलं नाहीये. मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता, काहीही बिनधास्त विचारू शकता. ओके, तुमच्यासाठीच हे व्हिडिओ आहे. ओके, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत जा व्हिडिओ. ओके, त्याच्यामुळे मला एक मोटिवेशन मिळतं की बघते माझे व्हिडिओज, मग अजून मी बनवले पाहिजे, अजून त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आणली पाहिजे. ओके, सो ऑल दी बेस्ट फॉर युअर फर्स्ट इयर BMS. ओके, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.